सुप्रभात. सकाळी-सकाळी मला या रोडने जायला खूप आवडतं, कारण की या रोडने जाताना आजूबाजूला खूप सारी झाडं आहेत आणि या सावलीतनं जाताना एकदम मस्त वाटतं. दुपारी लंच टाईममध्ये आम्हाला थोडा वेळ भेटला होता, तेव्हा आम्ही हे टॅटू रिमूव्ह करण्यासाठी गेलेलो होतो. व ह्या मॅमला खूप भीती वाटत होती, पण नंतर आम्ही केला तो रिमूव्ह. संध्याकाळी मग थोडंसं घरी लवकर आल्यानंतर मग मी देवपूजा करून घेत होते. कारण की रोज संध्याकाळी घरी येते तेव्हा खूप सारं लेट झालेलं असतं. त्याच्यामुळे मी छानपैकी देवपूजा करून घेतली व नंतर मग अगरबत्ती पण बाहेर लावून घेतली आणि मी संध्याकाळी लवकर घरी आली, की माझ्या मुलाला असं होतं काय करू आणि काय नाही. कारण की आजूबाजूला त्याचे मित्र खेळत असतात. त्याच्यानंतर मग त्याने बाहेरच जॅकेट काढलं, सायकल घेतली आणि बाहेरच खेळत होता. कारण की त्याला नुकतीच आता सायकल चालवायला यायला लागलेली आहे. व नंतर मी आज त्याच्यासाठी चिकन आणलेलं होतं व मी कुकरमध्ये तेल टाकलं, जिरे टाकलं आणि हळद टाकलं व लगेचच मी चिकन फोडणीला देऊन घेतलं व त्याच्यामध्ये थोडं किंचित अर्धा किंवा 1 ग्लास पाणी टाकलं, अंदाजानुसार टाकून घेतलं आणि मस्त हळद टाकून नंतर त्याच्यामध्ये चिकन टाकलं व आधी छानपैकी फ्राय करून घेतलं व स्मेल एकदम सुंदर येत होती त्याची. नंतर मग त्याच्यामध्ये 1 किंवा 1.5 ग्लास पाणी टाकायचं. अंदाजानुसार मस्तपैकी पाणी टाकलं आणि कुकरला 2 शिट्ट्या लावून घेतल्या. त्याच्यानंतर मग मी साधं सिंपलच बनवत असते. त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा याची ग्रेव्ही करून घेत असते आणि तेलामध्ये ती फ्राय करून मग चिकन त्यात टाकत असते. तर सेम आज पण मी तसंच केलेलं होतं. नंतर मग चिकन शिजल्यानंतर मी इकडे टोमॅटो आणि कांदा चॉप करत होते व हे चॉप करता मी सीरीज पण बघत होते. कारण काल परवा मी एक सीरीज स्टार्ट केलेली होती. त्याच्यानंतर मग एक एपिसोड रोज संध्याकाळी मी बघते आणि नंतर माझं ते झाल्यानंतर मी हे लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली व हे टोमॅटो कट करून घेतले. याची ग्रेव्ही पण बनवून घेतली. अपने बॉस को एक हेल्दी लिवर चाहिए. इकडे मी बटाट्याची भाजी पण रेडी करून घेतलेली होती. नंतर कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं. त्याच्यानंतर हा मसाला जो बनवलेला होता मी तो टाकला आणि हे बॉईल केलेलं चिकन होतं ते पण टाकलं. आणि हां, तुम्हाला वाटत असेल हे असं पातळ झालेलं आहे, तर पातळ नाही. नंतर मी 10-15 मिनटं छानपैकी आटू दिलं व ही ग्रेव्ही नंतर मग हे असं छानपैकी चिकन एकदम टेस्टी आणि मस्त दिसत होतं. मग मी नंतर लगेचच पोळी बनवून घेतली आणि मग चिकन एका डिशमध्ये काढून याला लगेचच जेवायला दिलं. याला मी असं चिकन बनवते हे खूप आवडतं व एकदम टेस्टी झालेलं होतं, तो असं सांगत होता. नंतर मी आमच्या दोघांसाठी छान आलू पराठे केले आणि जेवण करून घेतलं. थँक यू.